हां तिकडे सारखे का मुंडके होय? दोन हां असं आज मच्छी चिलापी गावाकडची गावाकडे हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा. तर आता हे आलेले आहेत बाजारातून आणि आणलेली आहे मच्छी, गावाकडची चिलापी. खूप छान लागते, आपल्या मुंबईच्या मच्छ्यांपेक्षा छान ह्याला टेस्ट असते ना. आपल्याकडं जे हे आहे ना गोडव्या पाण्यातलं, तर ते मच्छी खूप छान लागते. भिगवणवरनं येते मच्छी कर्जतला आणि खूप छान, म्हणजे साधीच असते चिलापी. तर कालवण पण खूप छान, साधं बनवा तरी पण छान लागणार. आणि गावाकडच्या पाण्याची टेस्टच खूप वेगळी असते, त्याच्यामुळं कालवण पण खूप छान लागते साधा मसाला केला तरी पण. तर इथं फायनली यांनी आणलेली आहे माझ्यासाठी ओली भेळ, आणि ते सगळे ओली भेळ खाऊन आलेले. तर आता ही मी, आई, अक्का आणि आपली म्हातारी आई, ह्या चौघांना मी म्हणजे दिली भेळ. तर आम्ही चौघींनी मिळून खाल्ली. त्यानंतर मग परत मी स्वयंपाकाला लागलेली आहे. आईंनी मला मच्छी वगैरे धुवून दिलेली आहे. मच्छी मटण कधी काय आणलं ना, तर ते धुवून चिरून द्यायचं काम आईंकडं असतं. बाकीचं सगळं आम्ही बघायचं. म्हणजे रुपाली असताना मग दोघीजणं असलं तर आम्ही दोघींनी करायचं, किंवा मग एकटी असली तर मग त्या मला मच्छी वगैरे धुवून साफ करून देतात आणि मी सगळं स्वयंपाक करते. आज पण तसंच सगळा स्वयंपाक वगैरे केला. आईंनी मच्छी वगैरे धुवून दिली. त्यानंतर आपली म्हातारी आई मच्छी खात नाही, कारण त्यांना आवडत नाही. कारण माहीत नाही, लहानपणापासून त्यांना सवय आहे, किंवा मच्छीचा वास वगैरे येतो, त्याच्यामुळे त्यांना असं वाटतं की खाताना पण तसाच वास येतो का काय माहिती, त्याच्यामुळे ते खात नाहीत. आणि बाकीचं मग दोन मला कालवण बनवायचे आहेत. एक फिशचं बनवायचं आहे, दुसरं आपलं चिकनचं बनवायचं आहे, आणि फिश तळायचं पण आहे, आणि त्याचं कालवण पण बनवायचं आहे. तर भरपूर मला वेळ लागणार आहे. त्यातच मिस्टर ते खूप लेट आले. त्यांना सांगितलं ना बाजारात जायला, तर ते सगळं फिरून येणार. म्हणजे का, खूप दिवसानंतर गावाकडं आल्यानंतर ते आस्वाद घेणार. इकडं जा तिकडं जा, हे खा ते खा, सगळ्या टेस्ट. जरी आता आम्ही दुपारी आईस्क्रीम खाऊन आलो होतो ना, लस्सी वगैरे पिऊन आलो होतो, तरी संध्याकाळी जाऊन परत लस्सी किंवा ज्यूस वगैरे पिले. मँगो ज्यूस तिथला त्यांना खूप आवडतो, तो पिले. त्यानंतर जे हे असतं ना, भेळ म्हणा, किंवा कर्जतला शिपी आमटी खूप फेमस आहे, तर ती जाऊन खाणार. काही ना काही त्यांचं चालूच असतं. तर आता म्हटलं तुम्ही करा, तुम्हाला जे पाहिजे ते. एवढे लास्टचे दिवस आहे. 1 तारखेनंतर तुम्हाला चॅलेंज देणार आहे ना वेट लॉसचं, त्यानंतर तुम्हाला मी काही खाऊ देणार नाही, काही म्हणजे काहीच. म्हणजे वेट लॉस चॅलेंजमध्ये त्यांना मी भाग घ्यायला लावणार आहे. जास्तीत जास्त वेट लॉस झाले की ते त्यांना बक्षीस वगैरे पण मिळणार. आणि एक प्रकारे वेट लॉस चॅलेंजमध्ये भाग घेतल्यानंतर आपल्याला ते चॅलेंज एक्सेप्ट केल्यानंतर त्या जोरावरती आपण ते करून घेतो. तर माझ्या मिस्टरांचं वेट किती आहे, काय आहे, एक मला त्या दिवशी पण कोणीतरी प्रश्न विचारलेला की ताई तुझं वेट किती, ते सांगितलंच नाही अजून. तर हां, नक्की सांगणार. माझ्या मिस्टरांचं वेट कमी झाल्यानंतर माझं पण वेट तुम्हाला सांगणार की किती आहे, आणि मिस्टरांचं मी कसं करून घेते हे तुम्हाला जर्नी पण मी दाखवणार आहे. तर नक्कीच तुम्ही आम्ही मुंबईला गेल्यानंतर ती नक्कीच मी जर्नी तुमच्यासोबत शेअर करणार आहे लवकरच. तर आता आई मला मी म्हणजे चिकनचं ह्याचं फिशचं कालवण वगैरे करते. मसाला तर मी अगोदरच करून ठेवला होता, तर मला फक्त आता कालवण वगैरे करायचं आहे. आई तोपर्यंत चिकन शिजायला घालतात, आणि त्यानंतर मग मला मच्छी वगैरे तळायची आहे. खूप कामं आहे, एकटीच आहे, त्याच्यामुळं मग लोड असणार आहे. कधी कधी रुपाली असल्यामुळे ती भाकरी करते, भात करते, भांडी घासते. तर हे येईपर्यंत मी हे सगळं कामं केलेली, पण आता परत ते एकटीच करणार. सगळेजण बाहेर बसलेले आणि मग मी एकटी करणार असं. तर आई होत्या त्याच्यामुळं काय नव्हतं, पण आता त्या पण जातील बाहेर, आणि मग आता हे सगळं ते आहे ते मी आवरत बसणार. मला कामाचं एवढं काही वाटत नाही, पण किचनमध्ये थोडंसं आपल्याला गप्पा मारण्यासाठी कोण असल्यावरती मग काय नाही वाटत. ते गप्पा मारता मारता कसा टाईम निघून जातो आणि कसं काम होतं पटापट हे सुद्धा कळत नाही. पण आमच्या आईंचा स्वभाव थोडासा अबोला आहे. म्हणजे त्यांना आपण विषय काढायचे असतात तेव्हा ते कुठंतरी थोडंसं बोलतात, नाही तर ते स्वतःहून जास्त काही बोलत नाहीत.
त्याच्यामुळे त्यांच्याशी काय बोलावं हेच मला कळत नाही कधी कधी. आणि आता मुंबईचे विषय आहेत तर आम्ही आल्यापासून मग आमचं बोलणं होतं ह्या विषयावर त्या विषयावर, मग सगळे विषय संपत आलेले आहेत. आणि रुपालीचं माझं कसं आहे, आम्हाला बोलायला विषय नाही लागत. कोणत्या पण विषयावरती आम्ही किती पण वेळ बोलू शकतो, हसू शकतो. आणि सासूबाईंचं कसं आहे, आपण त्यांच्याबरोबर आम्ही गप्पा गोष्टी करतो, म्हणजे तसं गप्पा करणार, त्यानंतर आम्ही हसून खेळून पण असतो, पण लिमिट असतं. म्हणजे सासूबाईंसोबत गप्पा मारताना थोडंसं लिमिट असतं, जाऊबाईंसोबत गप्पा मारताना थोडंसं ते लिमिट नसतं. त्याच्यामुळे मग थोडंसं हे वाटतं. मग किचनमध्ये आम्ही गप्पा मारत मारत आम्ही कित्येक वेळ तरी, ती आता असते ना तर इथं किचन वाट्यावरती बसली असते गप्पा मारत, हे असं झालं ते तसं झालं तसं. आई मधून येत होत्या, पण नंतर जे तळायचा कार्यक्रम होता, मच्छी तळायचा, त्याला खूप वेळ लागतो. आणि त्यावेळेत मी फक्त एकटीच होते किचनमध्ये आणि गरम खूप होत होतं. बाहेर जाऊन येऊन म्हटलं की ते खूप पाय दुखल्यासारखं होतं. आणि अजून पण माझं डोकं दुखत होतं, कारण रात्रीची झोप नव्हती त्याच्यामुळे. पण तरी पण मला हे सगळं करणं भागच होतं, कारण स्वयंपाक वगैरे करणं गरजेचं होतं आणि उशीर पण झालेला खूप. तर पटापट आता मी स्वयंपाक आवरते. आता इथं मच्छी चाललेलं आहे माझं बनवायचं. आता इथं मी मुंडके आणि मच्छी थोडीशी आणि मुंडके असं मी कालवण करणार आहे. आणि थोडीशी मच्छी आणि मुंडके ह्याचं मी हे करणार आहे, फ्राय करणार आहे. तर कालवणामध्ये मुंडके टाकल्यानंतर त्याची टेस्ट छान लागते. इथं मसाला वगैरे झालेला आहे, छान झणझणीत मसाला दिसतोय. आणि खरंच खूप गावाकडचं कालवण म्हटल्यानंतर एकदम चाटून पुसून त्याला चवच वेगळी येते. आणि आईने अजून आमचा मसाला केला नाही, हा विकतचाच मसाला आहे, तरी पण ह्याची टेस्ट खूप छान झाली होती. लाल असं कालवण झालं होतं, तर्रीदार असं मस्त. आणि कालवण वगैरे झाल्यानंतर तोपर्यंत मी एकटीच होते किचनमध्ये आणि मला सगळ्यांची आठवण येत होती. म्हणजे ह्या टायमाला नसतं आमच्या घरामध्ये गोंधळ असतो. आता समीक्षा पण नाही आहे, ना रुपाली नाही आहे, ना त्यांची फॅमिली कोणच नाही आहे. त्याच्यामुळं किचनमध्ये फक्त मी आणि बाकीचे सगळे हॉलमध्ये बसले होते. तर आता इथं मसाला मी कालवून घेतलेला आहे मच्छीचा आणि फ्राय करणार आहे. तर जास्त तर मी अशी तव्यामध्ये नाही करणार आहे, कढईत तळणार आहे. तर दिवाळीच्या वेळेस ना मी अशीच मच्छी तळली होती, त्याबरोबर व्हिडिओ काढला होता, मी शूट केला होता. तर भरपूर जणांनी विचारलेलं, अरे तुम्ही अशी का मच्छी तळताय भजी तळल्यासारखं, हे तर मी पहिल्यांदाच बघते असं तसं. तर कढईत मच्छी तळल्यानंतर ना ती छान कुरकुरीत होते. मच्छी झालेली आहे तळून मस्तपैकी. त्यानंतर इथे कालवण पण रेडी आहे. त्यानंतर आपल्या इथं दुसरं कालवण पण रेडी आहे. तर चला, फायनली झालेला आहे आपला स्वयंपाक. मस्तपैकी स्वयंपाक झाला आहे, सगळं बनवून झालेलं आहे, सगळं झालेलं आहे. चला आता जेवायला. वाटण्यात टाकलेली मी. चला सगळीकडे असतात, गावाकडचे वेगळे असतात. पडतो मी लिंबू कापते, कांदा कापते. फेऱ्या मारते मी रस्त्यावर. 10:30 वाजलेत. एकटीच चक्रा मारते. थोडंसं डोकं दुखत होतं, झोप नाही झाली त्याच्यामुळं. आणि मळमळ होत होतं थोडं, नाही का, म्हणून तसं त्रास होतो झोप नाही झाल्यावरती. तर आता म्हटलं आत्ता जेवण झालं आहे, भांडे वगैरे कसे तरी घासले आणि पटकन म्हटलं आता बाहेर थोडंसं चांगलं हवेत फिरल्यानंतर मला मळमळ होणं बंद होईल, म्हणून बाहेर फिरायला आले. आणि जेवण पण पचन होईल थोडंसं चालल्यामुळं. लगेच जेवलं झोपायला नको. खरंच खूप झोप आली आहे मला, आणि झोप झाल्याशिवाय माझं डोकं काय राहणार नाही असं मला वाटते. चला
फेऱ्या मारते आता मी. रात्री 11, 11:30 वाजता मी बाहेर फेऱ्या मारत होते आणि खूप छान वाटतं इकडं. म्हणजे काही कसलीच भीती नाही. गावाकडचं म्हणलं तरी अजूनही लोक जागेच असतात आणि माझे मिस्टर आणि वेदांत आणि छोटे भाऊजी गेलेले आहेत बाहेर फिरायला आणि ते पण रस्त्यावर फिरतात. पण मी आपल्या दारासमोरच्या रस्त्यावर झालेला आहे तर तिथं फिरते. मी दाखवेल तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये की कसा रस्ता झाला आहे छान असा. कारण आल्यापासून मी तुम्हाला काहीच नाही दाखवलेलं गावाकडचं, तर मी नक्की दाखवेल. तर फिरते मी. बाकीकडं सगळं लाईटी वगैरे लावलेल्या आहेत नवीन नवीन. जागा सोडली नाही. हे हा खांब फक्त आमच्या इथला हा खांब जो आहे इथेच लाईट नाही, नाही तर सगळीकडे लाईट आहेत. ह्या खांबावरच लाईट नाही. हे खांब आहे, हा खांबावर लाईट नाही, नाही तर सगळीकडे लाईट आहेत. तर चला मी 5-6 फेऱ्या मारल्या ना आता झोपते मी. चला बाय बाय, गुड नाईट.